डोळे बंद करा. आज शांत होण्याचा प्रयत्न करू नका. आज आपण पैशांबद्दलचा विचार नाही, तर पैशांशी जोडलेली आतली ओळख बदलत आहोत. अवचेतन मन आता ऐकण्याच्या अवस्थेत आहे. जेव्हा तुम्ही पैसा हा शब्द ऐकता, शरीरात कुठे ताण येतो? त्या सेन्सेशनकडे फक्त लक्ष द्या. आता श्वास घ्या आणि सोडताना हा जुना रिॲक्शन थांबत आहे. हा जुना पॅटर्न आता आवश्यक नाही. आता अवचेतन स्तरावर हळूच म्हणा, आय एम सॉरी. पैशांबद्दल मी स्वतःला भीतीत ठेवलं त्यासाठी आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. पैशांशी लढा दिल्याबद्दल प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. मला हे जाणवायला दिल्याबद्दल की मी सुरक्षित आहे. थँक यू. आय लव्ह यू. मी स्वतःला आणि पैशाशी असलेलं माझं नातं स्वीकारते. आय लव्ह यू. आय एम सॉरी. पैशांबद्दल मी स्वतःला भीतीत ठेवलं त्यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी. पैशांशी मी लढा दिल्याबद्दल थँक यू. मला हे जाणवायला दिल्याबद्दल की मी सुरक्षित आहे. आय लव्ह यू. मी स्वतःला आणि पैशांशी असलेलं माझं नातं स्वीकारते. आय एम सॉरी. भीतीसाठी प्लीज फॉरगिव्ह मी. लढ्यासाठी थँक यू. सुरक्षित ठेवण्यासाठी आय लव्ह यू. माझं नातं स्वीकारण्यासाठी. हे शब्द आठवणींवर नाही, तर रिॲक्शनवर काम करत आहेत. आता जुना अर्थ हळूहळू बदलतो आहे. पैसा म्हणजे ताण हा जुना अर्थ होता. आता पैसा म्हणजे सपोर्ट. पैसा म्हणजे फ्लो. पैसा म्हणजे न्यूट्रॅलिटी. पैसा येतो तरी मी सुरक्षित. पैसा जातो तरी मी पूर्ण. हा नवीन अर्थ शरीर ॲक्सेप्ट करत आहे. पैसा म्हणजे सपोर्ट. पैसा म्हणजे फ्लो. पैसा म्हणजे न्यूट्रॅलिटी. पैसा येतो तरी मी सुरक्षित. पैसा जातो तरी मी पूर्ण. हा नवीन अर्थ शरीर ॲक्सेप्ट करत आहे. मी असा माणूस आहे ज्याच्यासाठी पैसा नॉर्मल आहे. मी पैशांशी लढा देत नाही. हृदयाच्या मधोमध हलकी ऊब जाणवा. ही ऊब पैशांशी जोडली जात आहे. पुढच्या दिवसात तुम्ही पैशांबद्दल विचार करता तेव्हा जुनी रिॲक्शन उद्भवणार नाही. नवीन रिस्पॉन्स आपोआप येतो. कारण हे बदल आता अवचेतन मनात सील झालेले आहे. काहीही करायचं नाही. फक्त अलाव करा. फक्त अलाव करा.
आज जर रेजिस्टन्स आला तर तोही हिलिंगचा भाग आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे पुढचे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल आणि ज्याला गरज असेल त्याला शेअर करा. तर आज तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ काढून स्वतःसाठी वापरलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे लिहा, फाडा आणि जाळा ही प्रॅक्टिस तुम्ही रोज करत असाल अशी अपेक्षा करते. ती प्रॅक्टिस जरूर करा, कारण याचा रिझल्ट हा खूप असा सुंदर असणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.